तर नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे महाशिवरात्री, त्याबद्दल आता चाललो आहे मंदिरामध्ये. आपलं आटाईला गेल्यावर त्याच मंदिरामध्ये चाललो आहे. तिथे आहे शंकराचं मंदिर आणि रात्री जाणार आहे जलेश्वरला, वाडेघरच्या इथे. तर त्याचा पण ब्लॉग काढता आलो, तुम्हाला दाखवेल. आणि आता मी आणि दादा आहे आणि अजून एक दादा येतो आहे, पाठीमागे आहे. दादा चाललो आहे रस्त्यातच आहे. तर चला भेटूया आपण तिथे गेल्यावर. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहे. आम्ही गाडी घेऊन पुढच्या रस्त्याने गेलेलो, पण रस्ता ब्लॉक केलेला त्यांनी. गाड्या आतमध्ये जाऊन नसतील तरी लोक इकडनं गाड्या पाय वाटे तिकडनं गाड्या टाकतात आहेत. आता आम्ही गाडी बाहेर लावली आणि चाललो आहे चालत. तर बघू, तुम्हाला दाखवतो आतमध्ये गेल्यावर मंदिर वगैरे. तुम्ही तर बघितले, आधी पण एक ब्लॉग टाकला आहे, पण आज गर्दी वाटते, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आलो मंदिराची ते, आणि बाहेरून आलो तेव्हा असं वाटत होतं की गर्दी वगैरे असेल, पण गर्दी नाही एवढी. मित्रांनो, आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि बाहेर तिथे बसलेलो आतमध्ये 5-10 मिनटं, आणि आतमध्ये भजन चालू आहे. व्हिडिओ बघितले जसे तुम्ही, आणि खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे आधी, आता पण बघितलंच आहे तुम्ही. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे मंदिर आहे आणि हा बाहेरचा एरिया आहे. खूप सुंदर आहे बाहेरचा एरिया. इथे पक्षी वगैरे पण आहेत. मी दरवेळी येतो तेव्हा आवाज मस्त पक्ष्यांचा येतो. आता भजन चालू आहे म्हणून नसेल येत. मित्रांनो, आम्ही आता निघालो आहे दर्शन वगैरे घेऊन. पाय घसरला असतात तर इथे बघू शकतात, गटाने इथं फेस आहे. चाललो आहे आता बाहेर चालत. लोक गाड्या आणतात ते, पण आम्ही चालतच आलेलो. आता चाललो सरळ चालत पोहोचू आता बाहेर. तर मित्रांनो, हा एक अंधारीचा ब्रिज. इकडनं तुम्ही सरळ आले की हे झाड लागतं, आणि त्याच्या अपोजिटलाच इथे आहे बघा. इकडनं तुम्ही चालत जाऊ शकता आणि इकडनं गाडी घेऊन सरळ आहे रस्ता. तर तुम्ही या, व्हिजिट करा. खूप सुंदर आहे मंदिर, एकदा या, भेट द्या. हे